नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कदंबम ही रेसिपी बघणार आहोत। ही दक्षिण भारतामध्ये नवरात्रात प्रसादाला केली जाती। कदंबम म्हणजे भाज्या, कडधान्य ह्याचं मिश्रण। भरपूर भाज्या घालून केलेला हा भात तुम्ही लंच किंवा डिनरसाठी वन पॉट मील म्हणून सुद्धा करू शकता। खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे। आपण रेसिपीला लागणारं साहित्य काय काय आहे ते बघूया। अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। आता हे दोनदा तीनदा मी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊन इथे मी तांदूळ आणि डाळी धुवून स्वच्छ पाणी घालून ठेवलेलं आहे। आता मी ह्याला एक अर्धा तास भिजवून घेते। इथे मी कुकरमध्ये खाली रिंग ठेवून घेऊन हा जो तांदूळ आणि डाळ आहे हे अर्धा तास आपण भिजवून घेतलेला आहे। हे मी शिजवून घेते। ह्याला आपण 4 शिट्ट्या काढून घेऊया। इथे माझ्याकडे थोडी चिंच आहे, भिजलेली चिंच आहे ही। कदंब बनवायसाठी सगळ्यात मुख्य जे साहित्य आपल्याला पाहिजे ते आहे लाल भोपळा। इथे मी लाल भोपळा चिरून घेतलेला आहे। तुम्ही मोठे मोठे फोडी सुद्धा करू शकता। हा गुडमाकाई आहे। गुडमाकाई हा काकडीचा एक प्रकार आहे, इथे दक्षिण भारतात मिळतो। हा टमाटा आहे, ही काकडी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आहे। चिंच आहे भिजवलेली थोडीशी आणि एक छोटासा तुकडा जायफळाचा। जायफळ स्किप करायचं नाही, यात जायफळ खूप महत्त्वाचं आहे। जनरली ह्याच्यात हिरव्या मिरचीचा वापर करत नाहीत, काळी मिरी पूड वापरतात। तुम्ही हिरवी मिरची स्किप करून काळी मिरी सुद्धा वापरू शकता। आता एका कढईत मी हे चिरलेल्या भाज्या घालून घेते सगळे। हा लाल भोपळा आहे, ही काकडी आहे, टमाटा आहे, हा ह्याला इथे गुडमाकाई म्हणतात, काकडीचाच एक प्रकार आहे हा। चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता। तुम्ही ह्याच्यात शेवग्याची शेंग घालू शकता, वांगं घालू शकता, आपल्या आवडीची भाजी घालू शकतो। फक्त याच्यामध्ये कांदा आणि लसूण हा वर्ज्य आहे। आता यात मी पुरेल इतकं पाणी घालून, आपल्या भाज्या बुडतील इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 चमचाभर तेल, थोडंसं मीठ, थोडीशी हळद। आता ह्या भाज्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत। आता हे आपण मधनं हलवत भाज्या छान शिजेपर्यंत आपण ते उकळून घेणार आहोत। आपल्याला हे मधनं ढवळत राहायचं आहे। भाज्यांना छान उकळ आलेली आहे। आता आपण एकदा चेक करूया हे शिजलेत की नाही। अजून थोडं हे शिजायचं आहे। आता आपण चेक करूया हे शिजलेत की नाही। हे छान शिजलंय। आता गॅस बंद करते मी आणि आपण भात चेक करून घेऊया। इथे आपले भात आणि डाळ छान शिजली आहे, मऊ शिजलाय। आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे। आता हा शिजलेला भात मी त्या उकळलेल्या भाज्यांमध्ये घालून मिक्स करते। आता हा शिजलेला भात आपण यात घालून घेऊया। पूर्ण भात मी घालून घेतली आहे यात शिजलेला। आता हे छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यात आपण भिजवलेली चिंच कोळणार आहोत। आता यात आपण चिंचेचा कोळ घालून घेऊया। चिंचेचा कोळ ह्यात भरपूर घालायचा आहे आपल्याला, कारण हा भात थोडासा आंबट साईडला जास्त आणि गोड साईड थोडंसं कमी, म्हणजे गूळ थोडासा कमी घालायचा आहे। चिंच घालून आपण हे कालवून घेऊया एकदा। आता यात मी जायफळ किसून घेते। इथे तुम्ही बघू शकता खूप लहान तुकडा आहे माझ्याकडे जायफळचा। मी हा जायफळ एकदम बारीक किसून घेते, अगदी आता यात आपण 1.5 चमचा सांबार पावडर, मीठ। लक्षात ठेवायचं आहे आपण ऑलरेडी भाज्या उकळताना मीठ घातलेलं आहे। छोटा गुळाचा खडा, आपल्याला टेस्ट बॅलन्स करायसाठी मी इकडे गुळ वापरते। तुम्ही गुळ स्किप सुद्धा करू शकता।
पाव चमच्यापेक्षा जास्त हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट. आता हे आपण छान मिक्स करून घेऊन याला गॅसवर उकळायला ठेवूया. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी. आता गॅस ऑन करून लो टू मीडियम फ्लेमवर आपण 10 ते 12 मिनटं हे उकळून घेऊया छान. आपण एकदा चेक करून घेऊया. आपला भात छान शिजला आहे. आता तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती बदलला आहे ह्याचा. जेव्हा मसाला असा साईडला येतो तेव्हा समजायचं की आपला भात छान शिजला आहे आणि मसाला परफेक्ट क्वांटिटीमध्ये यात पडला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण ह्याला झाकण घालून एक 5 मिनटं सोडून देऊया. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया ह्याची. इथं तेल तापवायला ठेवलेलं आहे. मी इथं शेंगाचं तेल वापरलेलं आहे, तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. तेल तापलं की यात मोहरी, जिरं मोहरी तडतडलं की त्यात सुकी मिरची आणि कढीपत्ता. आता मी गॅस बंद करून घेते. आपली फोडणी तयार आहे. आता ही फोडणी आपण आपल्या भातावर याला छान कालवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर या स्टेजवर हे खूप घट्ट असं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून ह्याला शिजवून घेऊ शकता. आपण याला कोथिंबीरीने गार्निश करूया. आपला प्रसादासाठी केलेला कदंबा रेडी आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सबस्क्राईब करणं अगदी मुफ्त आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.